संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशी। या सप्ताहात आपल्याला आपली सर्व कामे मनाप्रमाणे पूर्ण करून घेण्यासाठी शारीरिक दगदग, शारीरिक कष्ट घ्यावे लागतील। म्हणजे उदाहरणार्थ, आपण कुठेच समजा लांब जायचं आणि तिथून आपलं काम करून घ्यायचंय, कोणाला तरी फोनवर सांगून ते काम होईल असं होणार नाही। आपल्याला त्या ठिकाणी स्वतःच जावं लागेल, म्हणजे शारीरिक दगदग होईल, शारीरिक कष्ट थोडेसे वाढवावे लागतील। याकडे लक्ष द्या। इतर कोणावरती विश्वास ठेवून किंवा अवलंबून राहून आपली कामे पूर्ण होणार नाही। आपले ह्या ठिकाणी धन खर्च करूनही आपल्याला पाहिजे तसं फळ मिळणार नाही। म्हणजे पैशाने आपली कुठलीच कामे पूर्ण होणार नाही। आपल्याला स्वतः तिथे उपस्थित राहून शारीरिक कष्ट करून वेळ देऊनच ती कामे पूर्ण करून घेता येतील व करावी लागतील। याकडे आपण लक्ष द्या। मनाप्रमाणे काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळेचा त्याग करावा लागेल किंवा इतर गोष्टींचाही त्याग करावाच लागेल। याची आपण या सप्ताहामध्ये जर मानसिक तयारी ठेवली, मानसिकता ठेवली, तर आपली सर्व कामे पूर्ण होतील। कुठल्याही ओळखीवर किंवा कुठल्याही वशिल्यावर आपली कामे पूर्ण होणार नाहीत। याची मानसिक तयारी ठेवा। व्यावसायिकांना व्यवसायात आवक चांगली असेल, पैसे येत राहतील, व्यापार वृद्धी चांगली होत राहील, परंतु जुनी येणी सुद्धा वसूल होतील। परंतु आपण एखाद्याला देणं असेल तर या काळामध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा। या काळामध्ये आपल्याला मोठी गुंतवणूक करता येईल, मनाप्रमाणे करता येईल, परंतु अशी मोठी गुंतवणूक करत असताना त्या संबंधित असलेली व्यक्ती किंवा कुटुंबातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती यांचा सल्ला घेऊनच आपल्याला ती कामे करायची आहेत। त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांचे मत डावलून जर करायला जाल तर मोठे नुकसान होऊ शकते। या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 7 आणि 10, शुभ अंक असणाऱ्या 8 आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या। या सप्ताहामध्ये मित्रांनो आपल्याला जे करायचं आहे रेमेडीज, ती 10 तारखेला जी कुष्मांड नवमी आहे, त्या कुष्मांड नवमीच्या दिवशी आपल्याला 10 तारखेला एक कुहाळ आणि वासाचे तांदूळ आपल्या वजनाचे तद्दशांश, म्हणजे आपलं वजन जर 70 किलो असेल तर 10 किलो, आपले वजन जर 50 किलो असेल तर 5 किलो आणि आपले वजन जर 100 किलो असेल तर 10 किलो, याप्रमाणे आपल्याला ते तांदूळ, वासाचे चांगले तांदूळ द्यायचे। म्हणून कोणालाही कसलेही देऊ नका, तर वासाचे बासमतीच तांदूळ जर द्यायचे असेल तर तितके द्या, नाही तर 1.25 किलो दिलं तरी चालेल। तर ते तांदूळ एक कुष्मांड आपल्याला कुठल्याही देवीच्या देवळामध्ये देवीची पूजा जे करतात त्या व्यक्तींना, त्या पुजाऱ्यांना जाऊन द्यायचं आहे। ते देऊन त्यांना नमस्कार करायचा, त्याबरोबर काहीतरी यथाशक्ती दक्षिणा ठेवा, नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या। सध्या जे काही मानसिक क्लेश सुरू आहेत ते दूर होतील आणि कुष्मांड फल दान केल्याचे आपल्याला वेगळेच फायदे होतील, त्याचा आपल्याला यश प्राप्त होईल, फायदा होईल। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे, त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान
आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, आणि नक्की करा मित्रांनो. या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळतात आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितलं त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत. तर ते सांगणं ते गरजेचं असतं आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जो प्रयत्न करत असेल तो काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहे. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.